शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 18 सप्टेंबर दुपारचे 2 वाजत आले आहे। तर मित्रांनो पुढील 3 ते 4 दिवस हवामान कसं राहील या संदर्भात आपण ही अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो पिके धोक्यात, राज्यात आसमानी संकट येतही, या जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। आज 18 सप्टेंबरचा अंदाज पाहूयात। आज 18 सप्टेंबरला विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही मोजक्या ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता राहील। मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, हिंगोली या ठिकाणी देखील दुपारनंतर मोजक्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी ह्या बरसतील। तर आता 19 सप्टेंबरचा अंदाज पाहिला तर 19 सप्टेंबरला विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर मोजक्या ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल। यानंतर 20 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे। विदर्भात जास्त करून पावसाचा जोर हा सक्रिय पाहायला मिळणार आहे। विदर्भातील कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस सक्रिय राहील आपण याची डिटेल अपडेट आपण आपल्या मॉडेलनुसार पाहणार आहोत की कोणत्या ठिकाणी 20 सप्टेंबरला पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। तर 20 सप्टेंबरला आपण दुपारनंतरचा अंदाज पाहिला तर 20 सप्टेंबरला आपल्याला नागपूर, अमरावती आणि गोंदियामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि मालेगावमध्ये, अहमदनगर, नाशिक, इगतपुरी, पुणे, सातारा, लातूर, बीड या ठिकाणी मोजक्या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता राहील। यानंतर 21 सप्टेंबरला पावसाचा जोर हा अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा पाऊस खास करून नागपूर, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 21 सप्टेंबरला पाहायला मिळत आहे। माजलगाव, केज, लातूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, इगतपुरी, नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला 21 आणि 22 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे। असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।